आदरणीय व्यासपीठ आणि मी आज नाव घेणार नाहीये कुठल्याही पदाधिकाऱ्यांचं, कारण आज हा पदाधिकाऱ्यांचा तर दिवस नाहीच आहे, हा आजचा दिवस आहे हा तुम्हा आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा। आज त्या कोपऱ्यापासून इथपर्यंत येण्यासाठी मला 15 मिनिटं आणि अर्धा तास ट्रबल करावं लागलं। मला वाटतं यापेक्षा एका नेत्याची लोकप्रियता ती काय वेगळी असू शकते। आमदार साहेबांनी 2009, 2014 आणि 2019 साली निवडणुका लढविल्या। 2009 सालचा जर आकडेवारी बघितली तर ती 30,000 होती। 2014 मध्ये कोरोना सारख्या 2014 मध्ये मोदी लाट आली। त्या मोदी लाटेवरती स्वार होणारं नेतृत्व म्हणजे आपले लोकप्रिय आमदार संजय जगताप, कारण त्या मोदीच्या काळामध्ये सुद्धा त्यांना 75,000 मतं मिळाली। आणि जर आपण 2019चं जर मत बघितलं तर सरांना 1,32,000 मतं मिळाली आणि 32,000 मतांचा विजय घेऊन सर आमदार झाले। पण आमदार झाल्यानंतर सरांसमोर एक मोठंच वादळ किंवा एक संकट निर्माण झालं, ते म्हणजे कोरोनाचं। कोरोनासारख्या महाभयंकर आजाराने सर्व देशामध्ये थैमान घातलं होतं आणि ते सरांसमोरचं मोठं आव्हान होतं। माझं राजकारण बाजूला, परंतु मला सगळ्यात आधी माझ्या तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेला जगवायचंय, त्यांचे प्राण माझ्यासाठी महत्वाचे आहेत, हा विचार साहेबांनी डोळ्यासमोर घेतला आणि त्यासाठी ते अहोरात्र झटले। आपण बघितलं कोरोनाच्या काळामध्ये पुरंदर तालुक्यातला एकही माझा सर्वसामान्य नागरिक, सर्वसामान्य जनता, सर्वसामान्य कुटुंब उपाशी झोपणार नाही याची काळजी त्यांनी घेतली आणि त्यासाठी नीरा, जेजुरी, सासवड आणि घाटाखालच्या अनेक गावांमध्ये त्यांनी अन्नछत्र सुरू केलं आनंदी थाळी नावाने ग्रामीण संस्थेच्या माध्यमातून। त्यानंतर आपण बघितलं कोरोनाची संख्या ही दिवसेंदिवस वाढायला लागली, लोकांना बेड्स पुरत नव्हते, लोकांचे अनेक मृत्यूची संख्या वाढायला लागली। अशा परिस्थितीमध्ये आमदार साहेबांनी खळद येथील माऊली गार्डन येथे ग्रामीण संस्थेच्या माध्यमातून कोरोना सेंटर उभारलं। ते कोरोना सेंटर उभारताना तिथल्या सर्व नागरिकांच्या खाणे पिणे, औषध उपचार, डॉक्टर, नर्सेस या सगळ्यांची काळजी घेतली आणि संपूर्ण जनतेचा दुवा त्यांनी घेतला। मला सांगा, राजकारण करणारे नेते तुम्ही आम्ही सगळ्यांनी पाहिलेलेच आहेत, परंतु राजकारण बाजूला पण पहिल्यांदा मी या तालुक्याचा कुटुंब प्रमुख आहे आणि म्हणून कुटुंब म्हणून या कुटुंबाची जबाबदारी माझी आहे आणि ती या नेत्यांनी घेतली। असं खंबीर नेतृत्व कोरोनाच्या काळात आपण सगळ्यांनी आदरणीय सरांचं पाहिलेलं आहे। त्यानंतरच्या 2.5 वर्षांमध्ये बघितलं तर कोरोनाचं थोडंसं शिथिल झाल्यानंतर सरांनी विकास कामांवरती झोकून दिलं। त्यानंतर आपण विकासांचा जर विचार करायचा झाला तर अगदी वीर, गुळुंचे, जेजुरी, सासवड या ठिकाणी असलेल्या तीर्थक्षेत्रांना सरांना भरघोस निधी मिळवलेला आहे। जेजुरीचंच म्हणताल तर जेजुरीमध्ये नाट्यगृह निर्माण केलं, एसटी स्टँड असेल, कृषी भवन असेल, त्याचं नूतनीकरण करण्यात आलं। त्याच्यानंतर मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो, आपला पुरंदर तालुका हा आतापर्यंत अनेक गोष्टींमध्ये प्रसिद्ध आहे, परंतु माझा तालुका हा अधिकाऱ्यांचा तालुका ओळखला जावा हा स्वप्न उराशी बाळगणारा मला वाटतं एखादाच आमदार आणि एखादाच लोकप्रतिनिधी असू शकतो आणि तो आज आपल्या पुरंदरला लाभलेला आहे। कारण पुरंदरमध्ये स्पर्धा परीक्षांच्या तयारी करणारे अनेक तरुण आहेत, परंतु त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन होत नाही। यासाठी आमदार साहेबांनी सासवड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक्सलेन्सी नावाने ग्रंथालय सुरू केलं। आपण जर बघितलं तर या ग्रंथालयामध्ये तालुक्यातल्या विविध गोरगरीब मुलांना तिथे पुस्तकं आणि विविध प्रकारचं मार्गदर्शन करण्यात आलं आणि मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो की या 2 वर्षामध्ये या एक्सलेन्सी नावाच्या ग्रंथालयातून 2 वर्षामध्ये 65 ते 70 विद्यार्थी विविध प्रशासकीय सेवेमध्ये त्यांची निवड झालेली आहे। मला सांगा, राजकारण करणाऱ्या नेत्यांपेक्षा तालुका हा माझा कुटुंब आहे म्हणून चालवणारा नेता यापेक्षा वेगळा काय असू शकतो। पुढे जर बघायचं झालं तर मागील 10 वर्षांमध्ये अनेक मंत्री महोदयांनी ठेवलेली जी काय अर्धवट कामं, त्याला आपण बॅकलॉग्स म्हणू, ती आपल्या आमदार साहेबांनी भरून काढली। आणि त्याचं जर उदाहरण बघितलं तर MSEBचं, माझ्या आधी बोलणाऱ्या एकांनी सांगितलं MSEBचं काय दुरावस्था होती सांगा मला पुरंदर तालुक्यामध्ये MSEBची। अहो, ज्या घरामध्ये एक माणूस राहतो त्या घराचं जर लाईट बिल बघितलं तर 1 लाख रुपये, 1.5 लाख रुपये, नवीन मीटरच्या कनेक्शनसाठी ऍप्लिकेशन्स देऊन सुद्धा 5-5, 10-10 वर्ष तिथे मीटर बसलेले नव्हते, डीपीज बसलेल्या नव्हत्या आणि मग काय
आपण एखाद्या प्रशासकीय खात्यामध्ये उच्च अधिकाऱ्याला फोन करणं, धमकावणं आणि कामं करून घेणं, या प्रकारचं नेतृत्व आपल्या तालुक्यांनी तर पाहिलेलंच आहे, बऱ्याचदा पाहिलेलं आहे. परंतु लोकशाहीच्या माध्यमातून सर्वसामान्यांसाठी झटून 2 दिवस शिवाजी पुतळा येथे सासवड तीर्थक्षेत्रावरती उपोषण करून माझ्या सर्वसामान्य जनतेला लोकशाहीच्याच माध्यमातून न्याय मिळाला पाहिजे यासाठी आमदार साहेबांनी 2 दिवस उपोषण केलं आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. अक्षरशः सांगायला अभिमान वाटतो, रात्री 12 वाजता लोकांच्या घरातले मीटर्स बसलेत, लोकांचे जे काही आलेले लाईट्स बिल आहे ते झटक्यात कमी केलं, प्रत्येक एका गावासाठी एक दिवस वाटून घेतला आणि हे MSEB चे मजूर अधिकारी ज्यांचे तळवे आपण चाटून आपल्या छपल्या झिजवल्या, हे आपल्या गावात यायला आमदार साहेबांनी त्यांना भाग पाडलं आणि आपली 80% MSEB ची कामं झाली. बाबा झाली ना कामं आपली, बसले ना मीटर सगळ्यांच्यात, लाईट बिल झालं ना कमी, हे कोणामुळे झालं? अशा कुठल्याही अधिकाऱ्याला कुठल्याही गैरप्रकारे फोन केला नाहीये. हे फक्त आणि फक्त लोकशाहीच्या माध्यमातून करून नेणारं नेतृत्व आज आपल्याला लाभलेलं आहे. विकासाचं जर म्हणताल तर नीरासारख्या ठिकाणी पाण्याची कधीच कमतरता नव्हती. नीरा नदीचा वरदहस्त, नीरामाईचं वरदहस्त नीरेवरती आहे. परंतु नीरेचं पाणी हे आरोग्याच्या दृष्टीने घातक आहे असा रिपोर्ट अहवाल आला. तो अहवाल आल्यानंतर सर सातत्याने 2009 सालापासून या पाण्यासाठी पाठपुरावा करत राहिले आणि मला सांगायला अभिमान वाटतो की नीरेमध्ये पिण्यासाठी नदीचं पाणी बंद होऊन तिथे कॅनॉलचा वापर करण्यात आला आणि तिथे स्टोरेज टँक झालेला आहे आणि त्याची कपॅसिटी जर बघितली तर 80 कोटी लिटर एवढी आहे. माझ्याकडून बऱ्याच चिठ्ठ्या आलेल्या आहेत, मला बोलायचं आपल्याशी भरपूर आहे. मला फक्त शेवटचं एकच सांगायचं आहे, विकास आपण आमदार साहेबांना मागच्या पंचवार्षिक मध्ये निवडून दिलेला आहे, भरघोस मतांनी निवडून दिलेला आहे. परंतु त्या पंचवार्षिक मध्ये कोरोनामध्ये बराचसा काळ गेला. विकासाची कामं 100% झालीत मी असं म्हणणार नाही, काही कामं अपूर्ण आहेत. ती कामं आपल्याला पूर्ण करण्यासाठी आमदार साहेबांना परत एकदा संधी देणं गरजेचं आहे. विकास जर म्हणताल तर विकास कधीही कुठेही 100% होत नाही, कारण माननीय मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात जर बघितलं तर तिथे सुद्धा खड्डे हे आहेतच. त्यामुळे आपला पुरंदरचा विकास सरांनी भरपूर केलेला आहे, तो आणखीन आपल्याला करायचा आहे. तो 100% विकास करून देण्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला सरांना भरघोस मताने निवडून द्यायचं आहे. लोकशाहीच्या निवडणुकीच्या वेळेस बघितलं आपण, महाविकास आघाडीतल्या सर्व नेत्यांनी, सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन वज्रमूठ बांधून ताईंना भरघोस मताने निवडून दिलेलं आहे. आज इथे जमलेल्या तमाम बंधूंना माझी एकच हात जोडून कळकळीची विनंती आहे, हेच प्रेम आपल्याला आता देखील आदरणीय सरांवरती दाखवायचा आहे, तोच विश्वास सरांना आज द्यायचा आहे. आणि 20 तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रत्येक इथे जमलेल्या माणसांनी जास्त काही नाही पण कमीत कमी 10 मतं जरी जोडली तर आपण सरांना हजारांच्या मतधक्क्याने निवडून देऊ शकतो. एवढा विश्वास आज इथे बसलेल्या जनतेच्या जीवावरती मी सरांना देते आणि येणारा 23 तारखेचा हा गुलाल आणि भंडारा हा फक्त आणि फक्त आपल्या आमदार साहेबांच्याच माथी असणार आहे, एवढा विश्वास मी व्यक्त करते. मला आयोजकांनी इथे बोलण्याची संधी दिलीत, आपल्या सर्वांनी माझं मनोगत शांततेत ऐकून घेतलं, या सगळ्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानते. आणि 23 तारखेच्या प्रतीक्षेत पुन्हा एकदा आपल्याला गुलालाच्या प्रतीक्षेत आहोत, हा विश्वास उराशी बाळगून इथे थांबते. धन्यवाद.